नमस्कार. आज आपण बोलणार आहोत TRP घोटाळ्याविषयी. TRP घोटाळ्याला होऊन बरेच दिवस झाले, पण ते प्रकरण न्यायालयामध्ये काल परवा आलं आणि त्या प्रकरणावर न्यायालयाने जे भाष्य केलं आहे त्यानंतर या प्रकरणावर आपण बोलणं आणि योग्य ती माहिती आपल्याला देणं मी माझं कर्तव्य समजतो. TRP घोटाळा म्हणजे खरं तर हा एक असा विषय की ज्याला सिद्ध करता येणं खूप कठीण आहे. म्हणजे मागे एकदा भाऊ तोरसेकरांनी याच विषयामध्ये एक व्हिडिओ केला होता आणि ते म्हणाले होते की काँग्रेसचं सरकार जाऊन जेव्हा संयुक्त सरकार आलं होतं त्यावेळेला गृहमंत्र्यांनी इंदिरा गांधींना अटक करण्याची भूमिका घेतली होती आणि आरोप ठेवला होता कोंबडे चोरीचा. अगदी काही सेकंद देखील हा आरोप कोर्टामध्ये टिकू शकला नाही आणि सरकारला इंदिरा गांधींना सोडावं लागलं. याचे परिणाम अर्थातच वाईट झाले. तसंच काहीसं या TRP घोटाळ्यामध्ये होत आहे असं भाऊ तोरसेकरांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी TRP घोटाळा झाला असं सांगण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणती चॅनल यात इन्व्हॉल्व आहेत त्याची माहिती देऊन टाकली. अत्यंत घाईत एक मोठी न्यूज त्यांनी दिली होती. म्हणजे त्याच्यामध्ये इंडिया टुडे, फक्त मराठी, महामूवी आणि बॉक्स सिनेमा यासोबत रिपब्लिक भारत देखील सहभागी असल्याची माहिती मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. एकच गोंधळ उडाला होता. बाकी TV चॅनल फारसे परिचित नाही आहेत, म्हणजे फारसे ओळखीचे नाही आहेत किंवा ते चालत पण नाही आहेत. पण रिपब्लिक भारत हे नाव आल्यामुळं आणि त्याच्यावर अर्णव गोस्वामी असल्यामुळं या प्रकरणाला अधिकची हवा मिळाली. अर्णव गोस्वामी एक आक्रमक पत्रकार आहेत. काही लोकांना ते TVवर आक्रस्ताळे वाटतात. आपली भूमिका ओरडून मांडणे, अगदी जोरजोरात मांडणे असं ते नेहमी करत असतात. काही लोकांना ते आवडतं, काही लोकांना ते आवडत नाही. अर्णव गोस्वामींनी मधल्या काळामध्ये आपल्या चॅनलवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या विरोधामध्ये बोलायला, माहिती द्यायला सुरुवात केली होती. अगदी कंगना राऊतची बाजू पण त्यांनी उचलून धरली होती आणि ते बोलता बोलता सुनले उद्धव ठाकरे किंवा अनिल देशमुख सुनलो असं म्हणून ते एकेरी बोलतात असं वाटत होतं आणि त्याचा राग सरकारमधल्या अनेकांना होता. अर्थात हा राग होता म्हणूनच TRP घोटाळा पुढे निघाला का अशी एक शंका उपस्थित केली जाते. खरं तर अनेक पत्रकारांनी अनेक स्वरूपाच्या टीका केलेल्या आहेत, पण त्यांच्यावरती अशी कारवाई कधी झालेली नाही आहे. या सगळ्या TRP घोटाळ्यामध्ये त्यांनी रिपब्लिक भारतवर आरोप ठेवले आणि अर्णव जी भूमिका घेत होते त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न झाला. अर्णव गोस्वामींना महाराष्ट्रद्रोही ठरवल्या गेलं. अर्णव गोस्वामी महाराष्ट्रद्रोही होते की महाराष्ट्र सरकारद्रोही होते हे देखील त्यातून स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे की त्यांना महाराष्ट्रद्रोही म्हणायचं की महाराष्ट्र सरकारद्रोही म्हणायचं. आता हे सगळं प्रकरण जेव्हा गुन्हा दाखल करणे, चौकशी करणे या पातळीवरती आलं आणि त्याला परत अर्णव गोस्वामींच्या अडचणीमध्ये अजून वाढ झाली. अन्वय नाईक यांनी काही वर्षापूर्वी रायगडमध्ये आपल्या घरी आत्महत्या केली होती. त्यासोबत अन्वय नाईकांच्या आईनेही आत्महत्या केलेली होती. या प्रकरणात अन्वय नाईकांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती आणि त्यात स्पष्टपणे अर्णव गोस्वामी यांनी माझे पैसे बुडवले असं लिहिलेलं होतं. या कारणावरून अर्णव गोस्वामीला अन्वय नाईकांच्या हत्येसाठी दोषी धरून त्यांना अटक करण्यात आली होती. आता योगायोगाची गोष्ट अशी आहे की अन्वय नाईक प्रकरणामध्ये अर्णव गोस्वामी यांना अटक करून नेणारा पोलीस अधिकारी सचिन वाझे होता आणि TRP घोटाळ्याचा तपास देखील API सचिन वाझेवर चालू होता. अर्थात API दर्जाचा अधिकारी या घटनेचा तपास करू शकतो का असा प्रश्न न्यायालयात उपस्थित झालेला आहे आणि त्यावर न्यायालयाने त्या अधिकाऱ्याची सेवा कालावधी कदाचित गृहीत धरला असावा असंही विधान केलेलं आहे. अर्थात ती न्यायप्रविष्ट बाब आहे किंवा सरकारची इच्छा आहे कुणाला तपास द्यावा, पण API दर्जाच्या अधिकाऱ्याने तपास करू नये असंच अपेक्षित होतं. आता TRP प्रकरणामध्ये जेव्हा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यावरती सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालू आहे तेव्हा मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला एक प्रश्न विचारला आहे आणि तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यात न्यायालय सरकारला असं म्हणतं की किती दिवस तुम्ही टांगती तलवार ठेवणार आहात असा प्रश्न न्यायालयानं सरकारला विचारलेला आहे. आता या प्रश्नामुळं सरकारची झाली गोची, कारण न्यायालयासमोर
पुरावे सादर करायचे तर पुरावेच नाहीत अशी स्थिती सरकार पक्षाची झाली, मुंबई पोलिसांची झाली. अर्णव आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीच्या विरोधामध्ये जे काही पुरावे TRP घोटाळा झाला, जे TRPत कृत्रिमरित्या वाढ करून घेतली गेली हे सांगण्यासाठी जे काही पुरावे द्यावे लागतात ते कोणतेही पुरावे सरकार, मुंबई पोलीस न्यायालयासमोर सादर करू शकली नाही. यानंतर सरकार पक्षाच्या वकिलांनी आम्ही तपास करतो आहोत आणि तपास करण्याचा अधिकार आम्हाला आहे असं म्हणून यातून वेळ काढला आणि न्यायालयानं किती दिवस टांगती तलवार ठेवणार असा प्रश्नही उपस्थित केला. मला एक गोष्ट आठवते, लहानपणी आम्ही खेळायचो आणि खेळता खेळता मध्येच तहान लागली किंवा मध्येच काही कुणी बोलवलं, घरच्यांनी बोलवलं की आपण सगळ्या खेळाडूंना टाईम प्लीज म्हणायचो आणि चालू असलेला खेळ थांबवून त्या खेळातून आपण बाजूला सरकायचो. तो टाईम प्लीजचा प्रकार आहे. तो असाच प्रकार मुंबई पोलीस न्यायालयात करते आहे का? म्हणजे खरं तर न्यायालयाला या प्रकरणामध्ये पुरावे नाहीत हे स्पष्टपणे दिसल्यावर आमच्याकडे पुरावे नाहीत असं सांगून हा खटला निकाली काढायला हवा होता. पण अजून वेळ मारून अर्णव गोस्वामी आरोपी असल्याचा आनंद मुंबई पोलीस घेत आहेत का? परमवीर सिंगांनी पुरावे नसताना पत्रकार परिषद घेऊन अर्णव गोस्वामी यांच्यावरती थेट आरोप केले कसे काय? रिपब्लिक भारतचं नाव कसं काय घेतलं? त्यांनी रिपब्लिक भारतच्या लोकांची नावं कशी घेतली? मुंबईचा तत्कालीन पोलीस आयुक्त जाहीरपणे माध्यमांच्या समोर या गोष्टी करतो आणि माध्यमातून याला मोठी प्रसिद्धी मिळते. अगदी माध्यमांच्या मध्ये सुद्धा चाय बिस्कुटवाले पत्रकार आणि अन्य पत्रकार अशी युद्ध सुरू होतं, अशी वादावादी सुरू होते आणि तरीही सरकार पक्ष प्रकरण न्यायालयात आल्यावर पुरावे सादर करू शकत नाही. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असेल? अर्णव गोस्वामी यांना सरकारविरोधात भाष्य केल्यामुळं जाणीवपूर्वक अडकवण्यासाठीच हा बनाव रचला गेला का असं म्हणायला वाव आहे. जर ही स्थिती नव्हतीच तर मग असा गुन्हा दाखल का केला हाही प्रश्न शिल्लक राहतोच. अनेक प्रकरणामध्ये पोलिसांनी जाणीवपूर्वक पत्रकारांना अडकवल्याच्या घटना आहेत. कधी बीडमध्ये, कधी उस्मानाबादमध्ये, कधी अजून कुठे. वेगवेगळ्या प्रकरणाचे राग वेगवेगळ्या प्रकरणावरती काढले गेलेले आहेत. पत्रकारांना अटक झालेली आहे, त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. राहुल कुलकर्णी प्रकरणामध्ये प्रकरण वापस घ्यावं लागलेलं आहे. बीडला गंमत भंडारी यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. कितीतरी पत्रकारांवर कोरोना काळामध्ये तुम्ही या कायद्याचा भंग करत आहात म्हणून गुन्हे दाखल केलेले आहेत. अशा स्थितीत अर्णववरचा हा गुन्हा पुराव्याशिवाय केस चालवणं हा सरकारी पक्षाचा वेडगळपणा आहे असंच म्हणावं लागेल. आता या प्रकरणामध्ये अर्णव गोस्वामींना दिलासा मिळतो की कोर्ट अजून सरकारला वेळ देतं हे बघणं आवश्यक आहे.